नमस्कार. यशस्वी आणि अयशस्वी ट्रेडरमध्ये म्हणजे नक्की फरक कशात असतो? त्यांची ट्रेडिंगची पद्धत वेगळी असते, ते वेगळं सॉफ्टवेअर वापरतात की त्यांच्याकडे सुरुवातीला जास्त पैसे असतात? बरं, डॉक्टर ब्रेट स्टीनबार्जर यांच्या मते ना, यातलं काहीही तितकंसं महत्त्वाचं नाही. अच्छा. हो, खरा संघर्ष सुरू असतो तो ट्रेडरच्या मनात. त्यांच्या द सायकॉलॉजी ऑफ ट्रेडिंग या पुस्तकात ते अगदी स्पष्ट सांगतात की यशस्वी ट्रेडिंग हे केवळ एखादी चांगली सिस्टम शोधण्याबद्दल नाहीये. मग कशाबद्दल आहे? ते आहे आपल्या भावना आणि आपली मानसिकता, म्हणजे आपला माइंडसेट यावर नियंत्रण मिळवण्याबद्दल. तर आज आपण याच पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या विचारांवर आणि तंत्रांवर चर्चा करणार आहोत. डॉक्टर स्टीनबार्जर हे फक्त क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट नाहीत, ही गोष्ट महत्त्वाची आहे. अगदी. तर ते स्वतः एक सक्रिय ट्रेडर आहेत, त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन खूपच काय म्हणतात त्याला व्यावहारिक आहे. बरोबर. ते ट्रेडरकडे मदतीची गरज असलेला रुग्ण म्हणून नाही पाहत, तर एका उच्च स्तरीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात, म्हणजे इलीट परफॉर्मर, जसा एखादा व्यावसायिक खेळाडू किंवा संगीतकार. ज्याला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रशिक्षणाची गरज असते, थेरपीची नाही. अगदी. चला हा विचार जरा आणखी सविस्तरपणे समजून घेऊया. हो, आणि याच दृष्टिकोनातून आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश आहे की डॉक्टर स्टीनबार्जर यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन ट्रेडर स्वतःचे मानसिक प्रशिक्षक कसे बनू शकतात हे पाहणं. हे फक्त थिअरी नाहीये, नाही, तर प्रत्यक्ष ट्रेडिंगमध्ये उपयोगी पडतील अशा गोष्टी आहेत. सुरुवातच एका मला वाटतं खूप वेगळ्या विचाराने होते. स्टीनबार्जर म्हणतात की पारंपरिक मानसशास्त्राच्या थेरपीच्या दृष्टिकोनातून बाहेर पडून सरावाच्या मैदानावर या. म्हणजे असं की पारंपरिक सायकॉलॉजी अनेकदा भूतकाळातल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करते. तुमच्या लहानपणी काय झालं, तुमच्या भावना कुठून येतात, वगैरे वगैरे. पण विचार करा, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ट्रेडिंगमध्ये आहात, त्याच क्षणी पैसे गमवत आहात, तेव्हा भूतकाळाचं विश्लेषण काय कामाचं? अगदी ते लगेच उपयोगी पडत नाही. बरोबर. आणि इथेच सोल्युशन फोकस्ड म्हणजे समस्येऐवजी उपायावर लक्ष केंद्रित करणारा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो. हो, सोल्युशन फोकस्ड. म्हणजे भूतकाळात काय चुकलं यावर जास्त विचार करण्याऐवजी सध्या काय उपयोगी ठरत आहे यावर लक्ष केंद्रित करायचं. प्रश्न बदलतात. कसे होतात प्रश्न मग? प्रश्न असे होतात की माझ्या ट्रेडिंगमध्ये सध्या काय चांगलं चाललं आहे, मी ते अधिक प्रभावीपणे कसं करू शकेन. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. माझ्या नेहमीच्या चुकांना किंवा समस्यांना अपवाद कधी घडतात? हा अपवादाचा मुद्दा खरंच विचार करायला लावणार आहे. म्हणजे समजा एखाद्या ट्रेडरला सवय आहे की तो खूप उतावीळपणे विचार न करता ट्रेड घेतो. हो, तर नेहमीचा प्रश्न असतो, मी असा का वागतो? पण सोल्युशन फोकस दृष्टिकोन विचारेल, असं कधी झालं होतं का की तुम्ही उतावीळपणे ट्रेड घेतला नाही? बरोबर. त्या क्षणी काय वेगळं घडलं होतं? अगदी. कदाचित तेव्हा तुम्ही तुमचा ट्रेडिंग प्लॅन व्यवस्थित लिहून काढला होता किंवा बाजारात फार चढउतार नव्हते. त्या अपवादांमध्येच तुमच्यासाठी काय काम करतं याचं उत्तर दडलेलं असतं, नाही का? आणि यात विशेष म्हणजे हा दृष्टिकोन किती सक्रिय आणि सकारात्मक आहे पहा. तो तुम्हाला तुमच्या चुकांमध्ये अडकून राहायला नाही सांगत, नाही, तर तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी ओळखून त्यावर भर द्यायला शिकवतो. भूतकाळातील जखमांवर उपचार करण्यापेक्षा भविष्यातील कामगिरी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो. हे अगदी एका चांगल्या प्रशिक्षकासारखं आहे. म्हणजे बास्केटबॉलचं उदाहरण घेतलं तर? अगदी. तो खेळाडूच्या लहानपणी काय झालं हे नाही विचारणार. हो ना, तो फक्त टेक्निक बघेल. म्हणेल, ठीक आहे, तुझी पद्धत बघूया, तुझं उभं राहणं कसं आहे, बॉल कसा धरतोस ते तपासू, जे बरोबर आहे ते कायम ठेवू आणि जिथे चूक आहे तिथे सुधारणा करू. बरोबर. स्टीनबार्जर ट्रेडर्सना त्यांच्या भावनिक आणि मानसिक सवयींबाबत हेच करायला सांगतात. तुमच्या ट्रेडिंगमधले फ्री थ्रो चुकवणारे क्षण ओळखा आणि तुमची पद्धत सुधारा. पण ही पद्धत सुधारण्यासाठी आधी हे समजून घ्यावं लागेल की आपल्या चुकांचे नेमके पॅटर्न्स म्हणजे साचे कोणते आहेत. अगदी बरोबर. कारण स्टीनबार्जर यांच्या निरीक्षणाप्रमाणे ट्रेडिंगमधील बहुतेक चुका या अचानक किंवा म्हणजे रॅन्डम नसतात. अच्छा. हो, त्या एका विशिष्ट पॅटर्नमध्ये पुन्हा पुन्हा घडताना दिसतात. आपण नकळतपणे त्याच प्रकारच्या चुका करत राहतो. हो, आणि या चुकांमागे काही मूळ भावना किंवा विचार कारणीभूत असतात, बरोबर? स्टीनबार्जर यांनी असे काही सर्वात सामान्य आणि नुकसान करणारे पॅटर्न्स ओळखले आहेत. हो, त्यांना ते ट्रेडिंगमधील अपयशाचे 4 मुख्य घटक म्हणतात. आपण ते एक एक करून समजून घेऊया. नक्कीच. पहिला कोणता? पहिला पॅटर्न आहे उतावेळपणा, इम्पल्सिव्हिटी. हा असतो फोमो
म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट किंवा संधी हुकण्याची भीती असलेल्या ट्रेडर. फोमो ट्रेडर. हां, बाजारात थोडी तेजी दिसली की लगेच त्यांना वाटतंय, अरे बापरे, मोठी संधी हुकतेय. मग कोणतीही ठोस योजना नसते, विचार नसतो, ते धाडकन ट्रेडमध्ये उडी मारतात. म्हणजे अरे देवा, ही मोठी रॅली माझ्याशिवाय गेली तर. या भीतीने. अगदी. त्या भीतीने ते पटकन निर्णय घेतात, जो अनेकदा चुकीचा ठरतो. बरं, हा झाला पहिला. दुसरा पॅटर्न आहे परफेक्शनिझम. परफेक्शनिझम म्हणजे परिपूर्णतेचा अट्टहास. हो, हा ट्रेडर चुकीचं ठरण्याला खूप घाबरतो. अच्छा. त्यामुळे तो एका अशा परिपूर्ण ट्रेड सेटअपची वाट पाहत बसतो, जो बाजारात म्हणजे कधीच अस्तित्वात नसतो, कारण ट्रेडिंगमध्ये 100% खात्री नसतेच कशाची. बरोबर. आणि याचा दुसरा परिणाम काय होतो? याचा दुसरा परिणाम असा होतो की एखादा ट्रेड फायद्यात असला तरी बाजार थोडा जरी त्यांच्या विरोधात गेला तरी ते लगेच तो ट्रेड कापून टाकतात. कारण त्यांना भीती वाटते की मिळालेला छोटासा नफा पण निघून जाईल. अरे देवा, म्हणजे तोटा स्वीकारायलाच तयार नसतात हे लोक. अगदी. त्यांना हे पचनी पडत नाही की ट्रेडिंगमध्ये कधीकधी तोटा होणं हे स्वाभाविक आहे, तो खेळाचाच एक भाग आहे. तिसरा पॅटर्न आहे भीती आणि चिंता, फिअर अँड एन्झायटी. हो, या प्रकारचा ट्रेडर अक्षरशः पैसे गमावण्याच्या भीतीने ग्रासलेला असतो. एखादा चांगला ट्रेडिंग सेटअप त्याच्या नियमांनुसार समोर दिसतोय, तरीही तो ट्रेड घेण्यासाठी क्लिक करायला कचरतो. काय होईल जर हा ट्रेड तोट्यात गेला तर? ही सततची चिंता त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ देत नाही. आणि बाजारातल्या सामान्य चढउतारांना पण घाबरतो. खूप घाबरतो. आणि मग अनेकदा आपल्या मूळ योजनेच्या विरुद्ध जाऊन लवकर पोझिशनमधून बाहेर पडतो. भीतीमुळे सगळा गोंधळ होतो. आणि चौथा, जो मला वाटतं खूपच धोकादायक ठरू शकतो, तो म्हणजे राग आणि सूडबुद्धीने ट्रेडिंग. हो, हा खूप कॉमन आहे आणि खूप विनाशकारी पण. जेव्हा एखाद्या ट्रेडरना एका पाठोपाठ एक तोटे होतात तेव्हा साहजिकच निराशा येते. पण मग त्याचा राग होतो. बाजारावर राग येतो. हो, त्याला असं वाटायला लागतं की बाजाराने त्याचे पैसे लुटले आहेत आणि आता ते परत मिळवायचेच आहेत. ह्या तीव्र भावनेच्या भरात तो मोठे, जास्त जोखमीचे आणि पूर्णपणे अविचारी ट्रेड घेतो. फक्त तोटा भरून काढण्यासाठी. हो, केवळ त्याच उद्देशाने. यालाच रिव्हेंज ट्रेडिंग म्हणतात. हे कसं आहे माहितीये? कसं? एखाद्या स्लॉट मशीनमध्ये पैसे हरल्यावर चिडून त्यात आणखी पैसे टाकण्यासारखं. याचा शेवट बहुतेक वेळा अजून मोठ्या तोट्यातच होतो. खरंय, म्हणजे हे चारही पॅटर्न्स बघितले तर उतावीळपणा, परफेक्शनिझम, भीती आणि राग हे सगळं भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेण्यामुळे होतंय. अगदी. तर्कशुद्ध विचार बाजूला राहतात आणि भावना निर्णय घ्यायला लागतात. आणि यावर मात करायची असेल तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे आपला स्वतःचा पॅटर्न ओळखणं. म्हणजे आपला नेमका शत्रू कोणता आहे हे कळणं गरजेचं आहे. बरोबर. उतावीळपणा, परफेक्शनिझम, भीती की राग हे कळल्याशिवाय आपण त्याच्याशी लढू शकत नाही. मग हा पॅटर्न ओळखायचा कसा? यावर स्टीनबार्जर काय सांगतात? त्यासाठी ते एका साध्या पण अत्यंत प्रभावी उपायावर भर देतात. ते म्हणजे ट्रेडिंग जर्नल लिहिणं. ट्रेडिंग जर्नल म्हणजे फक्त ट्रेड रेकॉर्ड करणं? नाही, त्याहून बरंच काही. फक्त तुम्ही कोणता ट्रेड घेतला, कधी घेतला आणि किती रुपयांना घेतला एवढंच नाही. त्यासोबत ट्रेड घेताना तुमच्या मनात काय विचार चालू होते आणि तुम्हाला नक्की कसं वाटत होतं. म्हणजे उत्साही, घाबरलेलं, उतावीळ, शांत हे सुद्धा लिहून काढायला हवं. अच्छा, म्हणजे भावनिक नोंदी पण महत्वाच्या आहे. खूपच महत्वाच्या. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या झालेल्या तोट्यांचा अभ्यास कराल आणि त्यावेळच्या तुमच्या मानसिक आणि भावनिक नोंदी वाचाल, तेव्हा तुम्हाला हळूहळू तुमच्या चुकांमागचा पॅटर्न दिसू लागेल. म्हणजे कळेल की कोणत्या परिस्थितीत किंवा कोणत्या भावनांच्या प्रभावाखाली आपण चुकीचे निर्णय घेतो. अगदी. हा स्वतःच्या मानसिकतेचा एक्सरे काढण्यासारखा आहे. ठीक आहे, म्हणजे पॅटर्न ओळखणं ही पहिली पायरी झाली. पण पॅटर्न ओळखल्यावर त्यावर मात करण्यासाठी काही ठोस उपाय किंवा तंत्र आहेत का? कारण ओळखणं एक गोष्ट झाली, त्यावर काम करणं दुसरी. नक्कीच आहेत. स्टीनबार्जर यांचं पुस्तक हे केवळ समस्या सांगणारं नाही, तर त्यावर उपाय देणारं आहे. ते अनेक व्यावहारिक साधनं आणि तंत्र सांगतात. यातले खूप परिणामकारक तंत्र म्हणजे पॅटर्न इंटरप्शन. पॅटर्न इंटरप्शन म्हणजे सवयीच्या चक्राला मध्येच तोडणे. हो, अगदी. हे कसं काम करतं? एखादं उदाहरण द्याल का? ते झाले की तुम्हाला खूप राग येतो आणि तुम्ही तिसरा ट्रेड सूडबुद्धीने घेता. हा तुमचा पॅटर्न आहे. आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला दुसरा तोटा होईल आणि तुम्हाला राग यायला सुरुवात होईल, तुम्हाला ती भावना ओळखता येईल. तेव्हा तिसरा ट्रेड घेण्यापूर्वी ठरवून थांबा.
अक्षरशः तुमच्या खुर्चीवरून उठा आणि ट्रेडिंग डेस्कपासून दूर जा. अच्छा, ब्रेक घ्यायचा. हो, थोडं फिरा, पाणी प्या, खिडकीतून बाहेर बघा. काहीही करा, पण त्या रागाच्या आणि लगेच कृती करण्याच्या इच्छेच्या मध्ये एक ब्रेक घ्या. त्या भावनिक गतीला मध्येच तोडा. यामुळे काय होईल? यामुळे तुम्हाला विचार करायला वेळ मिळतो आणि तुम्ही तो तिसरा अविचारी, सूडबुद्धीचा ट्रेड टाळू शकता. हे ऐकायला साधं वाटतं, पण त्या तीव्र भावनेच्या भरात हे करणं नक्कीच आव्हानात्मक असेल. नक्कीच आव्हानात्मक आहे, पण सरावाने जमेल. म्हणून तर हे प्रशिक्षण आहे. बरोबर. आणखी कोणतं तंत्र आहे? दुसरे एक शक्तिशाली तंत्र आहे बिहेवियरल रिहर्सल, म्हणजे वर्तनाची मानसिक उजळणे. हे तंत्र उच्चस्तरीय खेळाडू आणि परफॉर्मन्स नेहमी वापरतात. हो, म्हणजे व्हिज्युअलायझेशन सारखं. अगदी तसंच. प्रत्यक्ष मैदानावर उतरण्यापूर्वी किंवा स्टेजवर जाण्यापूर्वी ते त्यांच्या कामगिरीची मनातल्या मनात कल्पना करतात, जणू काही ते प्रत्यक्ष करत आहेत. स्टीन बार्जर म्हणतात, ट्रेडर्सनीही हेच करावं. म्हणजे ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी आपण काय करायचे याची कल्पना करायची. हो, दोन्ही गोष्टींची. एकतर यशस्वी कृतीची कल्पना करा. बाजार उघडण्यापूर्वी शांत बसा आणि कल्पना करा की तुम्ही तुमच्या ट्रेडिंग प्लॅनचं तंतोतंत पालन करत आहात. जसं की योग्य सेटअपची वाट पाहत आहात, योग्य वेळी एंट्री घेत आहात, ठरलेल्या ठिकाणी स्टॉप लॉस लावत आहात. आणि हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. काय? अपयशाला शांतपणे सामोरे जाण्याची पण कल्पना करा. म्हणजे कल्पना करा की एखादा ट्रेड तुमच्या विरोधात गेला आहे आणि तुम्ही कोणताही राग किंवा भीती न बाळगता शांतपणे तुमच्या नियमांनुसार ती पोझिशन बंद करत आहात. अरे वा, म्हणजे फक्त जिंकण्याची नाही तर योग्य प्रकारे हरण्याची पण मानसिक तयारी करायची. हा विचार तर खूपच प्रभावी वाटतोय. नक्कीच, कारण जेव्हा प्रत्यक्ष पैसे पणाला लागलेले असतात तेव्हा भावनावर ताबा ठेवणं खूप कठीण जातं. पण जर तुम्ही आधीच अनेक वेळा मनातल्या मनात योग्य कृती करण्याची मानसिक उजळणी केली असेल तर प्रत्यक्ष कठीण परिस्थितीत ती योग्य कृती करणं जास्त सोपं जातं. अगदी, हे तुमच्या मनात योग्य प्रतिसाद देण्याची एक प्रकारची मेंटल मसल मेमरी तयार करतं. छान आहे हे तंत्र. आणि तिसरं एक महत्वाचं तंत्र जे मला खूप आवडलं ते म्हणजे प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा, नफ्यावर नाही. फोकस ऑन द प्रोसेस, नॉट द प्रॉफिट्स. हो, हे अनेकांना सुरुवातीला जरा विरोधाभासी वाटू शकतं, कारण ट्रेडिंगचा अंतिम उद्देश तर नफा कमवणं हाच असतो, नाही का? बरोबर. पण स्टीन बार्जर एक मूलभूत सत्य सांगतात. तुम्ही घेतलेला एखादा विशिष्ट ट्रेड फायद्याचा ठरेल की तोट्याचा हे तुमच्या नियंत्रणात नाही. नाहीये, बाजार काय करेल हे आपण ठरवू शकत नाही. अगदी. मग आपल्या नियंत्रणात नक्की काय आहे? काय आहे? तुमच्या नियंत्रणात आहे तुमची प्रक्रिया. म्हणजे तुम्ही ट्रेड कसा करता, तुम्ही ट्रेड घेण्यापूर्वी पुरेसं संशोधन केलं का, तुम्ही तुमच्या ठरलेल्या ट्रेडिंग सेटअपची धीराने वाट पाहिली का, तुम्ही योग्य पोझिशन सायझिंग वापरली का, म्हणजे तुमच्या एकूण भांडवलाच्या तुलनेत तुम्ही किती मोठी किंवा लहान पोझिशन घेतली हे ठरवलं का. बरोबर. रिस्क मॅनेजमेंट. हो, तुम्ही तुमच्या ठरवलेल्या स्टॉप लॉस आणि टार्गेट नियमांचं काटेकोरपणे पालन केलं का. या सगळ्या गोष्टी तुमच्या कृतीवर अवलंबून आहेत, बाजारावर नाही. तर या सगळ्याचा अर्थ असा की दिवसाच्या शेवटी स्वतःला किती नफा किंवा तोटा झाला यावर आधारित स्वतःचं मूल्यमापन नाही करायचं. नाही. तुमचा दिवस तोट्यात गेला, पण तुम्ही तुमच्या ट्रेडिंग प्लॅनमधल्या प्रत्येक नियमाचं पालन केलं असेल तर तुम्ही स्वतःला चांगली ग्रेड द्यायला हवी. कारण आपण आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी योग्य प्रकारे केल्या. बरोबर. याउलट जर तुम्ही नियम मोडून मोठा नफा मिळवला असेल तरीही तुमची प्रक्रिया चुकली आहे. त्यामुळे खरं तर तुम्ही स्वतःला कमी ग्रेड द्यायला हवी, कारण ती एक चुकीची सवय लागते. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण असं केल्याने आपलं लक्ष बाजारातील अनिश्चित, आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिणामांवरून हटून आपण नियंत्रित करू शकणाऱ्या गोष्टींवर केंद्रित होतं, ते म्हणजे आपलं स्वतःचं वर्तन. आणि दीर्घकाळात चांगली आणि शिस्तबद्ध प्रक्रियाच सातत्यपूर्ण आणि चांगल्या निकालांकडे घेऊन जाते, असं म्हणायचंय का? नक्कीच. शॉर्टकट्स किंवा नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा हे जास्त टिकाऊ आहे. एकूणच द सायकॉलॉजी ऑफ ट्रेडिंग हे पुस्तक ट्रेडर्सना खऱ्या अर्थाने सक्षम करणारं वाटतं. या सगळ्या चर्चेतून म्हणजे तुमच्या मते सर्वात मोठा संदेश कोणता मिळतो? माझ्या मते सर्वात मोठा आणि महत्त्वाचा संदेश हा आहे की तुम्ही तुमच्या भावनांचे गुलाम होण्याची गरज नाही. अनेक ट्रेडर्सना वाटतं की भीती, लोभ, राग, उतावीळपणा या भावना नैसर्गिक आहेत आणि ट्रेडिंग करताना त्या येणारच. त्या टाळता येत नाही तसं वाटतं. हो, पण स्टीन बार्जर सांगतात की तुमच्यामध्ये क्षमता आहे तुमच्या विचारांचे आणि भावनांचे त्रयस्थपणे निरीक्षण करण्याची.
तुम्ही तुमचे नुकसान करणारे पॅटर्न्स ओळखू शकता. आणि त्यावर मात करण्यासाठी उपाय शोधू शकता. अगदी. आणि स्वतःला एका उच्च स्तरावर कामगिरी करण्यासाठी सक्रियपणे प्रशिक्षित करू शकता. थोडक्यात तुम्ही तुमचं स्वतःचे मानसिक प्रशिक्षक बनू शकता. छान निष्कर्ष काढलात. ट्रेडिंगमध्ये यशाचा मार्ग म्हणजे कुठली तरी गुप्त पद्धत, सिक्रेट इंडिकेटर किंवा पवित्र गुरु किल्ला, होली ग्रेल सिस्टम शोधणं नाहीये. नाही, अजिबात नाही. तो एक स्वतःवर काम करण्याचा, आतून बदल घडवण्याचा प्रवास आहे. भावनिक शिस्त जोपासणं, चांगल्या सवयी लावणं आणि ट्रेडिंगकडे केवळ एक छंद किंवा जुगार म्हणून न पाहता एका उच्च कार्यक्षमतेच्या व्यावसायिक प्रयत्नाप्रमाणे हाय परफॉर्मन्स प्रोफेशनल एंडेवर गांभीर्याने घेणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या मानसिकतेचा अभ्यास करायला लागता आणि त्यावर काम करता, तेव्हा खरं तर तुमची सर्वात मोठी अडचण तुमचं स्वतःचं मन हेच बाजारात तुमची सर्वात मोठी ताकद, तुमची सर्वात शक्तिशाली संपत्ती, ॲसेट बनू शकतं. खूपच छान. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा मुख्य मुद्दा हाच आहे की ट्रेडिंगमधलं यश हे मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या मानसिकतेवर प्रभुत्व मिळवण्यावर आणि स्वतःचे प्रभावी प्रशिक्षक बनण्यावर अवलंबून आहे. डॉक्टर स्टीन बार्जर यांचा दृष्टिकोन ट्रेडर्सना स्वतःकडे केवळ पैशाच्या मागे धावणारा म्हणून नाही, तर एका एलिट परफॉर्मरप्रमाणे, एका उच्चस्तरीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहायला शिकवतो. हो, ज्याला सतत सुधारणा आणि प्रशिक्षणाची गरज असते आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा सोडून जातो, ज्यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? ट्रेडिंग करताना आपण जी आत्मजागरूकता मिळवतो, आपल्या विचारांचे आणि भावनांचे पॅटर्न्स ओळखायला शिकतो आणि जी भावनिक शिस्त लावतो, ती केवळ ट्रेडिंगच्या जगातच उपयोगी पडते का? चांगला प्रश्न आहे. की जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्येही, मग ते आपले नातेसंबंध असोत, आपलं करिअर असो किंवा अगदी आपलं आरोग्य असो,